सोलापुरात जानकरांनी स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला विरोध केलेला आहे। मोहिते पाटलांनी वसंत देशमुखांचं नाव जाहीर करून केसानं गळा कापला असा आरोप जानकरांनी केलाय। यावर घरामधील वाद चर्चा करून मिटवू असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलेलं आहे। सोलापुरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांनी स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला विरोध केलाय। मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचं उत्तम जानकरांनी म्हटलंय। सोलापुरात महायुतीचे भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध मवियाचे वसंत देशमुख यांच्यात लढत होतीये। मात्र या निवडणुकीत वसंत देशमुख यांना त्यांच्याच पक्षातील उत्तम जानकर यांनी विरोध दर्शवलाय। मोहिते पाटील यांनी वसंत देशमुखांचं नाव जाहीर करून केसानं गळा कापल्याची टीका उत्तम जानकरांनी केली आहे। तर घरातील वाद बसून सोडवणार असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले। मोहिते पाटलांनी आमचा केसानी गळा कापला की माझी उमेदवारी ठरलेली असताना मोहिते पाटलांनी ही फसवणूक केली। मानहानीकारक आमचा फॉर्म त्या निवडणुकीमधनं काढणं, त्यामुळं आम्ही वसंत नानाच्या विरोधामध्ये या निवडणुकीमध्ये आहोत हे या माध्यमातून सांगतो। सगळ्यांशी चर्चा करून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। जो घरातला विषय तो आम्ही घरात सोपवू। वसंत नाना देशमुख साहेब हे पूर्वीपासून आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि सुधाकर परिचारक साहेब यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले आहेत। माझ्या मागे 600 अदृश्य मत आहेत। मी श्रेयवादासाठी उभं नाही। या सोलापूर जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचारसरणी टिकली पाहिजे। हा जिल्हा सहकाराचा जिल्हा आहे, सगळ्यांना घेऊन जाणारा जिल्हा आहे। ही सगळा विचार टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून पवार साहेबांनी जो आदेश दिला तो मी पाळलेला आहे आणि त्यासाठी मी लढणार। ज्यांच्याकडं 620 16 मतातली 16 मतं नाहीत अशा लोकांशी लढाई व्हायचं काही कारण नाही। ही लढाई जी आहे ही औपचारिकता आहे आणि औपचारिकता आम्ही पूर्ण करू 18 तारखेला।